सातारा जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून मोठा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळाला। याच पावसानं साताऱ्यातील अनेक रस्त्यांना खड्डे पडल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। आपण सध्या सातारा शिरूर महामार्गावर आहोत। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खड्डे पडल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। 24 तास या महामार्गावरून वाहतूक सुरू असते। अनेक अवजड वाहनं या ठिकाणाहून प्रवास करत असतात। त्याचबरोबर टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, हा या महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या रस्त्यावर जेवढे खड्डे पडलेत ते डान्सिंग कारचा अनुभव देणार आहेत। तुम्ही जर बघत असाल तर सध्या जाणारे हेवी वाहतूक आणि याची जी परिस्थिती बघता तर याच्यातून जाताना डान्सिंग कारचा अनुभव येईल। जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर माझी विनंती राहील प्रशासनाला की तुम्ही स्वतः या रोडवर या आणि डान्सिंग कारचा अनुभव घ्या। ही परिस्थिती खरंच धोकादायक आहे आणि याचा परिणाम इथं राहणाऱ्या स्थानिकांना व इथून ये जा करणाऱ्या रोजच्या प्रवाशांना होत आहे। या मार्गावर जेवढे खड्डे पडलेले आहेत आणि हा बऱ्याच गावांना जोडणारा हा वेण्णा नदीवरचा पूल आहे। इथं पडलेले खड्डे हे जीवघेणे ठरू शकतात। तसेच इथं रोज ट्रॅफिकची समस्या आहे। प्रशासनानं लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देऊन याला कायमस्वरूपीची एक रस्त्याची पर्यायी व्यवस्था न करता कायमस्वरूपीची व्यवस्था करावी, हीच आमची मागणी राहील। अनेक गाड्यांना डान्सिंग कारचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे स्वरूप आले ते म्हणजे या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून वाहतूक असते। या रस्त्याला खड्डे अक्षरशः 1 ते 1.5 फूट अंतरावरचे मोठे मोठे खड्डे पडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे वाहनधारकांना। त्याचबरोबर अनेक अपघात या पुलावर होत आहेत। गेले 100 वर्षांहून अधिक वर्षाचा हा पूल आहे, मात्र या पुलाकडे प्रशासनाच्या माध्यमातून दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होते। या रस्त्याची डागडुजी कधी करणार, या रस्त्याला चांगला रस्ता कधी बनवण्यात येणार, असे देखील सवाल यावेळी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।